नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ह्या काकूंना पण पैसे आलेत. आज श्री अजित पवार असं सांगत होते की 35 लाख महिलांना आम्ही पैसे दिलेत आणि मग त्यांनी सांगितलं की आणखी 50 लाख महिलांना, म्हणजे 1-1.5 कोटी 17 तारखेला पुण्यामध्येच कार्यक्रम होणार आहे. 2 उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री त्या कार्यक्रमात उपस्थित असतील. तर त्यांना आलेत अकाउंटवरती पैसे. काय करायचे, देऊन टाका मला. कशा असल्या बघा. मुली जरा पुढे घ्या, कॅमेरा पुढे घ्या. सायन्सला ऍडमिशन घेतलं नाही, असं नाही, पुढे. पुस्तकासाठी पण जरूरत होती ना, मग म्हटलं आता आले तर तिकडे. हा, मुलींना हो, रात्रीच बोलली मम्मी मला पैसे दे बुक्स आणण्यासाठी. म्हटलं माझ्याकडे नाहीये, थांब थोडस. मग पण आले ते, आता होऊन जाईल. काय करते मुलगी? मुलगी आता सायन्सला ऍडमिशन घेतलंय 11वीला. हो, तिला पुस्तकासाठी पैसे लागतील. किती वाजता आला मेसेज? मी आताच बघितला. मावशीने मला विचारलं आले का, ते सर आले ते बोलतात ते, म्हणून मी बघितलं आता मोबाईल मध्ये. हो, मग पुस्तकाचं कधी ठरलं? रात्री. बर. हो, म्हणजे आता कॉलेज चालू झालं ना ते. हो, मग तुम्ही काय पैशाची वाट बघत होते? तेच चालली होती जमून. किती तारखेला फॉर्म भरला होता? फॉर्म भरलेली डेट आता मला आठवत नाही, पण 15 दिवसापूर्वी भरला होता. बर. आणि अप्रुव्हल झालं, मंजूर झालं, असं किती तारखेला आलं? मला त्याच्यावर 5-6 दिवसांनी मेसेज आला होता. काय काय कागदपत्र दिली? रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, TC आणि पॅन कार्डचे झेरॉक्स जोडलं होतं. असं ना. आता ह्याच्या आधी ह्या सरकारने बस फ्री केली होती, गेलते का कुठे? नाही. आता हे पैसे ज्याने दिलेत त्यांना मतं द्यायची का? आता सर्वांनी केलं म्हणून आपण सगळे करतात म्हणून आपण पण ते थोडं क्लोज घ्या. हा, सर्वांनी केलं म्हणून आम्ही लास्टला फॉर्म भरले एकदम असे. मतं कुणाला द्यायची? मतं आता तसं बघा, ह्या निवडणुकीमध्ये ना 2 एक्स फॅक्टर आहेत. श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि लाडकी बहीण योजना. ह्या 2 एक्स फॅक्टरवरती महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघाचं गणित जुळणार आहे. मी सुप्रिया सुळे यांना पण विचारलं, जयंत पाटील यांना विचारलं, अमोल कोल्हे यांना विचारलं. सो पॉलिटिकल नेरेटिव्ह आणि काउंटर नेरेटिव्ह दोन्ही बाजूनं तयार आहे. लोक काय विचार करतात ते फार महत्वाचं आहे. मी म्हणालो की दाढीवाल्यांना द्यायचं मत, का अजितदादांना द्यायचं, का ताईंना द्यायचं? अप्रस्तुत प्रश्न आहे हा, तसं विचारलं नाही पाहिजे. आपण फक्त एवढंच या ग्राउंड रिपोर्टमधनं समजून घेतो आहे की महाराष्ट्रातली जनता काय विचार करते. कॅमेरामन निकेतन मानेचा मी राहुल कुलकर्णी, NDTV पुणे.